देवा मी तुझा सोनार तुझ्या नामाचा हो। कधीपासून नरहरी महाराजांनी भगवंताची भक्ती सुरू केली पहा। नरहरी महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगरण म्हणे नरहरी। त्यांचं म्हणणं आहे पांडुरंग परमात्मा सगळ्या सुखांचा आगर आहे, सगळं सुख त्याच्या चरणाशी आहे। पण हेच नरहरी महाराज आहेत जे एकेकाळी विठ्ठलाला पाहणं सुद्धा पसंत करत नव्हते, विठ्ठलाला बघणं सुद्धा पसंत करत। मग असं काय झालं त्यांच्या आयुष्यामध्ये? आता देवाला माहिती हा परम भक्त आहे, पण ह्याच्या डोळ्यावर पट्टी आहे, ती म्हणजे भेदभावाची पट्टी आहे। देव नेहमी भक्ताची परीक्षा घेत असतो, तेच केलं। देवानी परीक्षा घ्यायची ठरवलं। एका गावामध्ये ब्राह्मण होता, ज्या ब्राह्मणाला विठ्ठलाच्या नवसाने मुलगा झाला होता अशी आख्यायिका काय प्रसिद्ध आहे। म्हणून त्याने काय केलं, देवाला सोन्याचा करदोडा करायचं ठरवलं। नरहरी महाराजांकडे जेव्हा तो आला तेव्हा महाराज म्हटले त्या विठ्ठलाचं मला काय सांगू, मी काय करत हो। त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला की मी त्या करदोडाचं माप मी घेऊन आणतो, तुम्ही फक्त करून। एकदा नाही दोनदा तीनदा त्याने माप घेऊन आला, प्रत्येक वेळी माप चुकलं। आता मात्र त्या ब्राह्मणाने नरहरी महाराजांना विनंती केली, महाराज आता तुम्हाला जावं लागेल। त्यावेळेस महाराजांनी एक अट दाखल केली, मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधणार पण मी त्याला पाहणार। एवढे मोठे शैव भक्त असणारे नरहरी महाराज स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून पांडुरंगाकडे गेले। आणि ज्यावेळेस त्यांनी कमरेला हात लावला डोळे बांधून, त्यावेळेस त्यांना तिथं व्याघ्र चर्म जाणवलं। त्यांनी पटकीने डोळ्यावरची पट्टी काढली की साक्षात पांडुरंग परमात्मा दिसला। परत डोळ्यावर पट्टी बांधली आणि जसा जसा हात वर गेला तिथं त्यांना नाग जाणवला। आता मात्र नरहरी महाराजांची जी स्थिती होती काही समजेना। डोळे झाकल्यानंतर मला तिथं महादेव दिसतायत आणि डोळे झाकायच्या आधी साक्षात भगवंताने सांगितलं नरहरी महाराजांना, एवढा मोठा तू भक्त आहेस, तू जाणून घे मी आणि महादेव वेगळा, आम्ही दोघं एकच आहेत। आणि एवढी मोठी भावना नरहरी महाराजांनी आमच्यापर्यंत आणली आणि समाजातला भेदभाव नष्ट करून ठेवला विठ्ठल। आणि त्यांचं जे बोलणं आहे ते सुद्धा आमच्या सर्वसामान्य जीवासाठी उपदेशापेक्षा मोठं नाही, हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात। सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायाचं शिकविती, करुणी सायाचं शिकविती, काय द्यावे त्याचे भावे उतराये, काय द्यावे त्याचे भावे उतराये, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्याचे भावे उतराये, काय द्यावे त्याचे भावे उतराये। सहज बोलणे हित उपदेशन करुणी सायास हो। संत आपल्याला सहज उपदेश करतात। त्यांनी अनेक प्रयत्न केला या समाजाचा उद्धार करण्यासाठी, या समाजाला योग्य त्या मार्गावर आणण्यासाठी। आज आमच्याकडे सगळं आहे, आज आमच्याकडे आमच्या शारीरिक सुखाच्या गरजा भागवणाऱ्या सगळ्या, भौतिक सुखाच्या गोष्टी भागवणाऱ्या सगळ्या गोष्टी आज आमच्याकडे उपलब्ध आहेत। पण मनाची स्थिती सुधारण्यासाठी जगाच्या पाठीवर अध्यात्माशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट नाही। जेव्हा विज्ञान शिखरावर पोहोचेल त्यावेळेस ते बघेल आधीच अध्यात्मावर आहे। आज आम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत, फक्त मनाची स्थिती आहे ना सदृढ ठेवा, मनाची स्थिती सकारात्मक ठेवा, मनाची स्थिती संतांप्रमाणे ठेवा। कीर्तन असेल, प्रवचन असेल, आपण पाहतो धर्माचं कार्य या कलियुगामध्ये फार कमी आहे, खूप रिअर आहे, खूप दुर्लभ आहे। आणि असे दुर्लभ कार्य करत असताना आमचा कुठेतरी फुल नाही फुलाची पाकळी का, म्हणून या धर्माच्या कामामध्ये वाटा असावा। आम्ही पहा
कोणतेही संत एका समाजापुरते मर्यादित नसतात. भलेही नरहरी महाराज असतील, आपल्या सावतोबा असतील, गोरोबा काका असतील, कोणतेही संत एका समाजापुरते मर्यादित नाही. त्यांनी सगळ्या समाजाचा विचार केलाय. पण भौतिकदृष्ट्या आम्ही एक समाज एकत्र येऊन संतांची पुण्यतिथी, संतांचा समाधी सोहळा करत असतो. पण यात कुठेतरी माझा वाटा असावा, यात कुठेतरी मी माझ्या धर्मासाठी काम करावं. मी एक पाऊल पुढे टाकलं तर जग आपोआप दुसरं पाऊल पुढे टाकेल. ही भावना जर प्रत्येकाने ठेवली तर या महाराष्ट्रातला संतांचा संप्रदाय जगाच्या पाठीवर मोठा झाल्याशिवाय राहणार. त्यासाठी मनाचा संप्रदाय आधी मोठा करावा लागेल, मनाच्या स्थितीला मोठं करावं लागेल, संतांच्या प्रती आमचं प्रेम वाढवावं लागेल, तरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. विठ्ठल असो. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण इथपर्यंत आलो. आता देवाने दिलेले सुंदर असे 2 हात वर घ्यायचे आणि पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. जे हात वर घेतील ते देव आणि जे घेत नाहीत ते महादेव. विठ्ठल